कलर्स पण एकदम वंडर आहे, मस्त आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आलो आहोत MG रोड इथे. सो मी तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग दाखवणार आहे. सो बघत राहा, कंटिन्यू ब्लॉगमध्ये. सो हे गाईज, तुम्ही बघू शकता की MG रोड किती छान आहे आणि त्याच्या अराउंड आजूबाजूला किती टी शर्ट्स, बरमोडाज, चिकन करी कुर्तीज आणि खूप छान असे अम्ब्रेलाचे पॅटर्न्स पण आहे. सो बघा किती छान आहे इथे अराउंड आणि मला तर टोटल खूप आवडलं. सो अजून पण नेक्स्ट समोर तुम्ही बघत राहा की कसं आहे या ब्लॉगमध्ये. सगळी स्ट्रीट शॉपिंग आहे इथे, शॉप्स पण आहे मोठे मोठे. स्ट्रीट शॉपिंग, शॉर्ट बरमोडाज, क्रॉप टॉप कलेक्शन पण येते छान. इकडे अत्तू चालत आहे, इकडे मोठे मोठे शॉप्स पण आहेत. छान स्ट्रीट शॉपिंग आहे. इकडे क्रॉप टाईपचं पण आहे, तुम्ही बघू शकता. इकडे पण की छान पाहिजे लेहंगा, त्या क्रॉप टॉप इकडे या साईडला. हां, आणि इकडे पूर्ण चिकन करी कुर्तीज आहे. हो, बघते कोणता आवडतो. कलर्स पण एकदम वंडर आहे, मस्त आहे. इकडे जीन्स हॉल आहे, देन त्या साईडला पण आहे. मला जवळून पण दाखवू शकते मी. स्ट्रीट शॉपिंग आहे पूर्ण फुल्ली. शर्ट्स वगैरे आहे, शर्ट्स पण किती छान. खूप मोठा आहे MG रोड. दादा बरोबर मी ना याच्यावर स्टार्टिंगला बघितली, तिची 1200 रुपये सांगितलं ते आहे ना अब्दू. आणि आता समोर आलो आम्ही तर त्यांनी 850-900 केले. आता बघूया पुढे गेल्यानंतर किती प्राईस सांगता, मग मी ड्रेस घेणार. सो बघूया. हाय कर रियू. सो रियू पण आमच्यासोबत आलेली आहे. रियू, तुला काय आवडलं मम्मा? नाही आवडलं. सो बघूया आम्ही रियूसाठी पण थोडेसे 1-2 ड्रेस. मी हा पण इकडेच घेतलेला आहे. सो बघूया. सो इथे मध्ये गल्लीमध्ये आलो आहे आम्ही. बघा इकडे सगळे गेलेले आहे. बघूया आता समोर कसे इकडे पण ड्रेसेस आहेत.
चल गाईज, आलो आहे आम्ही घरी. MG रोडवरनं मी केली शॉपिंग. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे बार्गेनिंग करण्यामध्ये माझ्याकडनं थोडंसं कारण की मला बार्गेनिंग जमत नाही. आणि जो मी ड्रेस घेतला ना तो मी तुम्हाला फोटो वगैरे तिथे ॲड करून देईल त्या ड्रेसचा, कारण की व्हिडिओ घ्यायला जमला नाही, गर्दी खूप झाली होती. रियू पण झोपली होती, त्यामुळे आम्हाला घरी पण लवकर यायचं होतं. तर मी एक कार्गो जीन्स घेतली ज्याची रेट आमच्या इकडे होती 850 आणि मला इकडे पडली 500मध्ये. सो मला चांगली वाटली आणि मी घेतली. सो तुम्हाला मी वेअर करून पण दाखवेल आणि बाजूला ॲड पण करेल की कशी दिसते ती. अँड बघा, अजून आम्ही घरी आलो आहे आणि मामीने बनवत आहे मच्छी. सो चला मी तुम्हाला मामीला पण भेटवते आणि काय करते बघू. पण मी तुम्हाला दाखवत होते की MG रोड कसा आहे. सो तुम्ही बघणारच आहे या व्हिडिओमध्ये फुल. थोडं आमच्या घरी चल चालू आहे लहान लेकरांची. रियू आहे, अजून सानू पण आहे माझ्या नंदाची मुलगी. आणि इकडे लाली आहे. हाय करा लाली. हां, यांच्या मामांची मुलं लाली आणि आर्यना ते बाहेर गेले आणि आम्ही जरा फ्रेश झालो. आणि आता मामी बनवत आहे मच्छी, कारण की आम्ही थकून आलो आहोत तिकडनं. सो बघूया, तुम्हाला दाखवते मी. मामींना पण भेटवते, काही गडबडीत झालं नाही. सो लाली, कसं वाटलं तुम्हाला आम्ही आल्यावर? लाजतात ते. सो चला मी दाखवते. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मामी बनवत आहे मच्छी. तो या आहे आमच्या मामी. डिअर मामी. मामी आमच्या खूप चांगल्या आहे. आल्यापासून मला काही काम वगैरे करू देत नाही, त्यांना आवडत नाही, कारण मी त्यांची मुलगीच असे त्या म्हणतात. आणि खरंच आहे, ही माझी मुलगी आहे. वाटत नाही असं की मी इकडे आले, मला असं वाटतं की मी माहेरातच आले. सो मामी, तुम्ही माझ्यासाठी काय बनवत असते? मच्छी. मच्छी. हां, कुठली मच्छी मामी? मासा. अच्छा अच्छा, बघू शकता. सो मामी छान क्रिस्पी अशा बनवत आहे, कारण की मला खूप आवडतो बनवून असं. आणि हे मामी अजून सांगा तुम्हाला काय काय येतं? मला भरपूर येतं ना नॉनव्हेज. काय पण येतं बनवायला. नॉनव्हेजच्या डिश मामी खूप भारी बनवतात. मला आल्यावरती ब्लॉग घ्यायला जमलं नाही, कारण की खूप लेट झालं होतं आम्हाला यायला. आणि आत्तू पण इकडे आहे बघा. काय काय आत्तू? इकडे बाई ते सगळे बसलेले. मी पुढे आले माहेरी. तुझ्या माहेरी आलो आहे आम्ही. आणि मला पण वाटते मी माझ्याच माहेरी आले, कारण की असं जीव लागला आहे माझ्या इकडे. तो मामी, आम्ही आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप छान. खूप दिवसात ना लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आली माझ्या. 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर आलं. सो मामीचं घर पण मी दाखवलं तुम्हाला कसं आहे, आणि मला खूप छान वाटलं. सो तुम्ही बघा, फुल ब्लॉग वॉच करा. MG रोडची शॉपिंग पण एन्जॉय कशी म्हणजे मी केली ते पण मी त्यात ॲड करेन. सो बघत हां. सो मी तुम्हाला मच्छी पण दाखवली कशी झाली. सो गाईज बघू शकता, डीप फ्राय होती मस्त छान. तवा फ्राय करताय मामी. तोंडालाच पाणी येत आहे लगे मामीच्या स्पेशल हातची. 3 प्रकारची मच्छी आहे. हां, गाईजमध्ये मध्ये ब्लॉग पडत नव्हता माझा, कारण की तब्येतचा इश्यू होता. सो तुम्ही सपोर्ट करा, कारण की मी नव्याने परत चालूच केलं आहे. ही मामी कुठली मच्छी? ही बांगडा मच्छी आहे. बांगडा मच्छी ना. छान आहे एकदम. बस एवढं भारी दिसतं म्हणजे भारीच असेल. आणि इकडे पण बाकीचं चालू आहे, मॅरिनेट करून ठेवलं आहे. सो चला मी तुम्हाला मामीचं. या आहे बाई. लाईक करा. हां, लाईक करा. हां बाई बोलले लाईक करा. आम्ही बाईला पण स्पेशली भेटायला आलो होतो, कारण की खूप दिवस झाले होते त्यांना भेटलो पण नव्हतं. तर बाई कसं वाटलं आम्ही आलो होतो? मस्त वाटलं. चांगलं वाटलं ना. त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे आता सध्याला, दवाखान्यातनं जाऊन आल्या. पण बाई आम्हाला पण खूप चांगलं वाटलं. तुम्ही पण काळजी घ्यायचं आहे ना, सांगा गोळ्या घेत नाही या टायमावर. सानू माझी भाषी आहे सानू. आणि इकडे पा रियू डान्स कर. रियू एन्जॉय करते मला तू इकडे.
होते ते ये इकडे लग्न झाल्यापासून मी आले नव्हते. सो मी मामाचं दाखवते इकडे अपार्टमेंटमध्ये मामा राहायला या साईडला. आणि हे बघा इकडे या साईडला बाहेर जाण्याचं आणि तिकडे समोर लिफ्ट आहे. सो तिकडनं एंटर व्हायची. सो चला मी दाखवते मामाचं घर तुम्हाला. या हे बाहेरची साईड. सो या आतमध्ये. सो ये आहे मामाचं एंट्री द्वार. इकडे आहे छोटंसं पॅरोट. आणि आता चाललो आहे मी मध्ये. बाई आणि ते बसलेले आहेत तिथे. नातू बाई इकडे बाई बसले आहेत. ताईने तोंड लपवलं आहे. हे मामाचं घर आहे. छानशी अशी ड्रॉइंग टाकलेली लिव्हिंग रूम आहे. इकडे किचन आहे या साईडला आणि इकडे स्वयंपाक चालू आहे. आणि इकडे मध्ये बेडरूम साईड आहे. इकडे मिरर आणि इकडे हे बच्चा कंपनी आहे बेडरूम. सो गाईज हे जे मी ड्रेस वेअर केला आहे ही शॉपिंग मला पुण्याचे मामा आणि मामीकडनं स्पेशली केली आहे. सो थँक्यू मामा अँड मामी. सो गाईज हा आहे तो मी पुण्यामध्ये घेतलेला आलिया कट ड्रेस. सो माझं दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता वर्क पण याच्यावरचं. हे बघा हा ड्रेस मला 1200मध्ये पडला तिथे. हे बघा फुल अराऊंड कसं आहे. आणि एक सेकंड झूम करून पण दाखवते तुम्हाला. सो लॉंग असं वेअर केलं तर दुपट्टा पण छान आहे. आणि हे खालचं पॅटर्न. ही त्याची पॅन्ट. हे आहे पॅटर्न. खूप छान आहे. आणि वरती नेकवरती डिझाईन पण खूप छान आहे. मस्त एकदम. आणि खूप छान वाटतं केल्यानंतर. आणि दुपट्टा पण लॉंग आहे चांगला. सो ओव्हरऑल मी या ड्रेसला देईल बघा 10 आउट ऑफ 9. मला खूप आवडलं आहे आणि खरंच खूप छान आहे. आणि कार्गो जीन्स मी थोडीशी नाराज झाले कारण की कार्गो जीन्समध्ये मला फिटिंगला थोडीशी ती लूज झाली होती. तर यांनी ते फिटिंग करून आणली. आणि हो त्याचा मेन मोठा इश्यू की पॅन्ट मला आली पण त्याने मी त्याला 32 मागितली होती आणि त्याला मला 34 दिली. तर हे बोलले की कधी कधी ते तिथे करतात तसे. सो इट्स ओके. पण मला आवडली ओव्हरऑल. मी ती जीन्स घातल्यानंतर लुक पण छान आला. मी पिक ॲड करेल त्यात तर तुम्ही ते बघून घ्या. आणि बाकी मला आवडलं. तिथले सगळे टॉप वगैरे छान होते. आणि खूप छान राहिला माझा MG रोडचा एक्सपिरियन्स. सो मी कसा वाटला हा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आय नो मी जरा आजारी होते खूप दिवसापासून. म्हणजे मी ब्लॉगच नाही बनवला. खूप म्हणजे माझी तब्येत अचानकमध्ये खूप खराब झाली होती. मी तेव्हा सांगितलं होतं की मला टायफॉईड झाला होता. त्यानंतर थोडं पोटामध्ये पण माझा प्रॉब्लेम चालू होता. टायफॉईडमुळे सूज वगैरे आली होती. सो दुखण्यातच गेले माझे 2-3 महिने. सो इकडे आलो आहे आम्ही. जेजुरी वगैरे पण केली. त्याचा पण फुल ब्लॉग येणार आहे. तो तुम्ही तो पण एन्जॉय करा. आणि कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवस झाले. तुम्ही पण सपोर्ट करा चांगल्या प्रकारे. ब्लॉग पडत राहील माझे पण थोडीसे एडिटिंग वगैरे मलाच करावं लागते. त्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्हाला तर माहिती आहे की एडिटिंग करायला किती वेळ लागतो. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. आणि हो MG रोडचा ब्लॉग पण बघा. जेजुरीचा पण बघा. आणि मला सांगा भरभराटून प्रेम द्या. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय गाईज.